तर नाशिकच्या मालेगावमध्ये ईडीची छापेमारी। एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकच्या मालेगावमधून मालेगावमध्ये एकूण 9 ठिकाणी ईडीनं छापे टाकले। बनावट जन्म आणि मृत्यू दाखले बनवल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये ईडीनं छापा मारलाय। तर सध्या मालेगावमध्ये एकूण 9 ठिकाणी ईडीनं छापा टाकलेला आहे। बनावट जन्म आणि मृत्यू दाखले बनवल्याच्या प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात येते आहे। ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तर अवैधरित्या बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी प्रकरणात देखील ईडीनं कारवाई केलेली आहे। मालेगावमध्ये शोध मोहीम सुरू होती, त्यानंतर आता मालेगावमध्ये ईडीनं बनावट जन्म आणि मृत्यू दाखले प्रकरणी ही कारवाई केलेली आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहे या छाप्यासंदर्भात? प्रणित, आपण पाहतोय की महाराष्ट्रात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवरती महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई सुरू होते आणि त्या प्रकरणी एकूण 16 एफआयआर महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले होते। हे एफआयआर खास करून मालेगावच्या हद्दीतले होते आणि बनावट जन्मदाखले आणि मृत्यू दाखले देण्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची कारवाई सुरू असतानाच आता ईडीनेही या प्रकरणामध्ये कारवाईला सुरुवात केलेली आहे। मालेगावमध्ये आज ईडीकडून 9 ठिकाणी ही छापेमारी जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते आहे आणि एक मोठं सर्च ऑपरेशन मालेगावमध्ये ईडीचं सुरू आहे। महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या 16 एफआयआरच्या अनुषंगाने ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये संबंधितांच्या ठिकाणी ईडीचं 9 ठिकाणी हे सर्च ऑपरेशन जे आहे ते मालेगावमध्ये सुरू आहे। आज पहाटेपासून ईडीची पथकं मालेगावमध्ये तळ ठोकून आहेत आणि त्यांच्या वतीने हे सर्च ऑपरेशन केलं जात असल्याची माहिती मिळते आहे। अनेक बांगलादेशींना भारतामध्ये रहिवासी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने त्यांचे बनावट जन्म दाखले आणि मृत्यू दाखले सुद्धा काढले गेलेले होते आणि काही एजंट आणि इथली स्थानिक लोक काही मदत करत होते असं देखील समोर आलेलं होतं आणि त्यानुसार महाराष्ट्र पोलिसांनी धडाकेबाज कारवाई सुरू केलेली असतानाच आता ईडीने सुद्धा या प्रकरणी एक मोठं ऑपरेशन राबवलेलं आहे आणि मालेगावमध्ये 9 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीचं एक मोठं सर्च ऑपरेशन पार पडतंय। हे संध्याकाळपर्यंत सर्च ऑपरेशन सुरू राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे महत्त्वाचे दस्तावेज ईडीच्या हाती लागण्याची शक्यता आहे। नक्कीच कृष्णा, या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू।